नमस्कार, मी डॉक्टर शिवदास भरतराव ढगे, श्री समर्थ क्लिनिक, जुना कवठा, नांदेड। माझ्या क्लिनिकला 1 वर्ष आज पूर्ण होत आहे। 1 जानेवारी 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे। आतापर्यंत आम्ही 10 कॅम्प घेतलेले आहेत। या एरियामध्ये गल्लोगल्ली जाऊन गरिबाची सेवा केलेली आहे, घरोघरी जाऊन बीपी चेक केलेला आहे आणि हे सगळं मी फ्री केलेलं आहे। घरोघरी कॅम्प घेतले। इथं 11वा कॅम्प घेत आहे। तर गरीब लोकांना जेव्हा आम्ही शुगर तपासायला जातो तर त्यांना घरी जाऊन जेवण करून परत यायला अडचण येते। त्याच्यामुळे आम्ही इथं जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था नरोबा मंदिरमध्ये केलेली आहे। जेवणापूर्वी साखर तपासायचं, जेवण करायचं, 2 घंटे थांबायचं, परत शुगर तपासायचं आणि इथे न्यूरोफिजिशियन येणार आहे, डॉक्टर एकलारे साहेब, ऑर्थोपेडिशियन डॉक्टर अजय मुंदडा, स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण, त्याच्यानंतर डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर जयश्री आढाव मॅडम, नंतर गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर सुचिता महेंद्रकर आणि डॉक्टर विनोद चव्हाण हे आलेले आहेत। सर्वांना इथे जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे मी सर्वांच्या आशीर्वादाने हे 1 वर्ष पूर्ण करत आहे आणि मी त्यांचा आभारी आहे, ऋणी आहे आणि तुमचे सुद्धा ऋणी आहे पत्रकार बंधूंचा। अशीच मोफत सेवा मी जागोजागी देण्याचा माझा मानस आहे। हाच धर्म दरवर्षी मोफत कॅम्पचं आयोजन करत आहे, आनंद आपल्याला मला खूप आनंद भेटतो बघा। मला काही घेऊन जायचं नाही, कुणी काही घेऊन जाणार नाही, आपण इथे कमवलो इथं सोडणार। आतापर्यंत किती रुग्णांना आतापर्यंत जवळपास 1100च्या वर रुग्ण झालेले आहेत। प्रत्येक शिबिरात 100 ते 150 रुग्णांची तपासणी झालेली आहे। रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी काय केलं? प्रत्येकाने जेवणापूर्वी हात धुवावे, दररोज व्यायाम करावे आणि रेग्युलर चेकअप डॉक्टरकडे करावे। 40 वर्षानंतर सगळ्यांनी बीपी शुगर चेक करून घ्यावे, ECG करून घ्यावे। आज आपण इथं बीपी शुगर तपासतोय, त्याच्यानंतर न्यूरोलॉजिस्ट येणार आहेत, न्यूरोलॉजिस्टनी तपासणी आहे, ऑर्थोपेडिशियन येणार आहे, स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण आलेले आहेत आपल्यासोबत आणि गायनॅकोलॉजिस्ट आलेले आहेत मॅडम आणि शिवाजी शिंदे साहेब। पण कोणत्याही पेशंटला स्पेसिफिक ह्या दवाखान्यात जा असं सांगत नाही। त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या खर्चाच्या ऐपतीनुसार आपण त्यांना योग्य तो सल्ला देतो आणि जर कोणाला काहीच नाही झालं तर मी माझ्या ओळखीच्या डॉक्टराकडे जाऊन मोफत तपासून घेतो। माझे मित्र डॉक्टर आहेत, त्यांनी आपल्याला मोफत तपासणी करून देतात। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। रुग्णाच्या आशीर्वादाने, आपल्या आशीर्वादाने दिवसेंदिवस प्रतिसाद चांगला भेटत आहे आणि ते भरपूर आशीर्वाद देऊन जात आहे। त्याच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो। खूप चांगला उपक्रम आहे। पहिला वर्धापन दिन आहे ढगे सरांच्या समर्थ क्लिनिकचा। तर त्यानिमित्त जास्तीत जास्त पेशंटनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। रुग्णांना त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी रुग्णांनी महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती व्यवस्थित ठेवणे, म्हणजे रोज व्यायाम करणे, डाएट म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित ठेवणे, त्याच्यामध्ये ते वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवणे, त्याच्यानंतर अल्कोहोल आणि स्मोकिंग या 2 गोष्टी टाळणे। आपल्या मार्केटमध्ये कोणत्या तपासण्या करण्यात येतात? मी एक तर पेशंटला OPD कन्सल्टेशन फ्री देणार आहे, त्याच्यासोबतच काही तपासण्या ज्या की न्यूरोच्या पेशंटला लागतात, जसे की CT स्कॅन, EEG आणि CG याच्यावर पण सवलत देण्यात येईल। नमस्कार, मी डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री समर्थ क्लिनिक सुरू होऊन जवळपास 1 वर्ष, आज वर्धापन दिवस आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या वर्धापन दिनानिमित्त आज एक फ्री कॅम्प आयोजित केलेला आहे। त्यामध्ये सर्व महिलांना आरोग्य सल्ला व त्यांच्या काही ज्या समस्या असतील त्याच्याबद्दल त्यांना सल्ला दिला जाणार आहे व ट्रीटमेंटही केली जाणार आहे। आणि ह्या श्री समर्थ क्लिनिक सुरू करण्याचा एक उद्देश हेच आहे की हे जरा ह्या एरियामध्ये सर्वांना सगळी सेवा मिळावी, त्यांच्या जवळपास सगळं असावं अशी आमची एक इच्छा होती, म्हणून इथे सुरू केलेलं आहे। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करते की तुम्ही चांगला 1 वर्षात आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। महिलांची धावपळ खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यांचं आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होत चाललेलं आहे। या संदर्भात महिलांनी काय काळजी घ्यावी?
महिलांचं कसं असते, ती आई असते, ती बहीण असते, ती मुलगी असते, त्या नेहमीच कुठल्या ना कुठल्या एका रोलमध्येच असतात आणि त्या नेहमी बिझीच असतात. म्हणजे सकाळी उठलं की मुलांचं करणं किंवा पतीसाठी डबा करणं, ह्या सगळ्या कामामध्ये, घरच्या घरकामामध्ये त्या इतक्या व्यस्त असतात की स्वतःसाठी त्या वेळच देऊ शकत नाहीत. वेळेवर त्यांचं जेवण नसते किंवा स्वतःची काळजी घेणं किंवा त्यांना कुठले आजार असले तर अंगावर काढणं, असं ते त्यांचं नेहमीच सगळ्यांच्याच बाबतीत असतंय. तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःसाठी अगोदर काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी. जर महिला, आई स्वतः जर हेल्दी असेल आणि निरोगी असेल, तर ती पूर्ण घराची काळजी व्यवस्थित घेऊ शकते, असं माझं म्हणणं आहे.